महत्त्वाची बातमी, शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। शरद पवारांची प्रकृती उत्तम आहे। निकटवर्तीयांकडून ही माहिती देण्यात आली आहे। डॉक्टरांकडून आता पवारांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, ऋषाली, आपण बघतो की शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी त्यांचं रुटीन चेकअप केलेलं आहे आणि आता शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे। त्याचबरोबर डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीबरोबर जे प्रवास आहे ते टाळण्याची सूचना करण्यात आलेली आहे। राज्यभरातल्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवरती हे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांकडून माहिती दिली जाते की त्यांची प्रकृती स्थिर आहे, उत्तम आहे आणि त्यांना विश्रांतीच्या सल्ल्यामुळे ते सिल्वर ऑक या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती करत आहेत। ऋषाली, धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जितेंद्र आव्हाडांनी देखील एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी आराम करतायत। त्यांना प्रकृतीला पूर्णतः आराम पडावा आणि आदरणीय शरद पवार साहेब नावाचा झंझावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा दिसावा अशी प्रार्थना सगळ्यांनीच करूयात, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे।